नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय निकेतन. उलटा चेंडू होता अगदी ते निकेतनसाठी, पण या चेंडूवरती धाव मिळेल ती केवळ एक सिंगल धाव, कारण तिथे अजय मोरे तैनात आणि चांगला फिल्डर तिथे मात्र तैनात. धावफलकावरती अगदी पाहिलं तर सिंगल. एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्या. दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षामध्ये पाठवून द्यायचा. 20 धावा, 20 रन ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 24 धावा हे विजयाचं समीकरण असेल. रोहनचा चेंडू पुन्हा एकदा फुल टच होता, पण इथे संधी असेल आणि या संधीचं सोनं मात्र अजय मोरेने केलं. झेल टिपला आणि ते मोठा धक्का, बडी विकेट गॉन. आकाश इथे होतोय झेल बाद. आकाशचा मात्र चुकीचा फटका. फुल टच चेंडूचा जास्त मोठा फायदा घेता आला आणि फलंदाज बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 20 धावा, 20 रन ऑन स्कोर बोर्ड. म्हणजे आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 24 धावा. चेंडू शिल्लक आहेत 12, धावा बनवायच्या त्या 24. राजूभाऊ साने संघाचा कर्णधार, टॉस साठी यायचा आहे. राजूभाऊ साने संघाचा संघनायक, टॉस साठी यायचा आहे. हॅलो, राजूभाऊ साने संघाचा संघनायक, टॉस साठी यायचं आहे. बारा चेंडू आणि 24 धावांची गरज. राजूभाऊ साने 11, कॅप्टन लवकर टॉस साठी या. स्ट्रायकिंग एंडवरती असेल निकेतन, गोलंदाजी मार्कर गोलंदाज केतन. निकेतन विरुद्ध केतन आणि हा चेंडू इथे पुन्हा एकदा पाहूया पश्चातचा निर्णय मात्र काय होतोय. इथे चेंडू मात्र निर्धाव डॉट बॉल. अगदी परत एकदा निकेतनने चेंडूला फॉलो केलं. निकेतनने चेंडूला फॉलो केलं, केतनने ते आचूक ओळखलं. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय गौरव. हो, निकेतन पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जमिनी समांतर फटका खेळला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होते. तोपर्यंत थ्रो येतोय, तोपर्यंत निकेतनने धाव कंप्लीट देखील केली. अगदी झटपट धाव मात्र कंप्लीट होते. निकेतनची रनिंग जर पाहिलं तर मधोमध अगदी एक चांगली रनिंग करताना आपण निकेतनला पाहतो. धाव आहेत त्या 22. अर्ध्या धावा बनवल्या गेल्या, अजूनही अर्ध्या धावा बनवणं बाकी आहे. म्हणजे आतापर्यंत पाहिलं तर अर्धा किल्ला सर केला, अर्धा किल्ला सर करणं बाकी आहे. युद्ध मात्र घनघोर तिथे सुरू आहे. पुन्हा एकदा निकेतन विरुद्ध केतन. ओहो हो हो, फटका जोरदार. फिल्डर बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. चेंडू मैदानाच्या बाहेर, षटकार. आणि जो निकेतन मगाशी शांत होता, तो निकेतन आता मात्र त्याची बॅट मैदानामध्ये बोलायला सुरू झाली. आणि याची धावफलकावरती पाहिलं तर 28 धावा बनवल्या गेल्या. 9 चेंडू आणि 16 धावा. अजूनही 9 चेंडू मात्र शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. हो, निकेतन पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निकेतनने दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव अगदी सहज पूर्ण होतीये. अगदी चौकार षटकार पाठोपाठ सिंगल डबल देखील धावा इथे घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय आणि अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये खेळतायत. सामना जर पाहिला तर आता शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता बनवायचे आहेत त्या 14. 8 चेंडू आणि 14 धावा. मगाशी अगदी पाहिला आपण, एक ओव्हर मध्ये 9 धावांची गरज असताना देखील केवळ 3 धावांचं षटक विक्रमने हाताळलं. एक क्रिकेटचा खेळ, अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारा खेळ, अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी काय होईल सांगता न येणार खेळ म्हणजे क्रिकेट.
आणि यावेळेस परत एकदा चेंडू अगदी पिंकरीच्या बाहेर चेंडू टप्पा घेतला. नो बॉल, नो बॉल हा पंचांचा इशारा मात्र आलाय. आणि ते तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली. तिसरे पंच नक्कीच शहानिशा करतील. तिसऱ्या पंचांना विनंती असेल, सरांना विनंती असेल की आपण आता चेक करायचं की हा नो बॉल आहे का नाही, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे, प्रत्येक धाव मात्र महत्वाची असेल. आणि पंचांचा इशारा आलाय. यस, इट इज नो बॉल, नो बॉल. आणि आता असेल फ्री हिट. निकेतन पाटोळे सारख्या तगड्या खेळाडूसाठी आता फ्री हिटची संधी आहे. आणि त्या संधीचं सोनं काय करणार, कारण मागाचा फॉर्म जो गमावला होता तो फॉर्म पुन्हा एकदा खेचून आणण्याचा प्रयत्न. आणि या बॅटिंगने आता जर या मॅच मध्ये चांगली बॅटिंग झाली तर पुढच्या मॅच मध्ये निकेतन पाटोळेचा वादळ मैदानामध्ये गोंगवताना पाहायला मिळेल. पण अजून देखील मॅच संपली नाहीये. निकेतन पाटोळेची बॅटिंग अजून देखील हवी तशी सुरू झाली नाहीये. फुलटॉस चेंडू होता, परत एकदा मिस्टर चोक जमिनीला समांतर फटका, एक सिंगल धावले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण होते. यानंतरचा सामना आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. राजूभाऊ साने 11 विरुद्ध महाराज माजी शिंदे वॉरियर्स या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. राईटम ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा, परत एकदा फुल टॉस. किती चुका करणार यावेळेस, चुकीला माफी नाही. षटकार. निकेतन सारख्या खेळाडूला तुम्ही वारंवार फुलटॉस चेंडू टाकले तर एकदा मिस होईल, दोनदा मिस होईल, तिसऱ्यांदा सुट्टी नाही. आणि हा चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. 39 धावा. आता केवळ 5 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6 आणि धावा बनवायच्या आहेत आता केवळ 5. सहा चेंडू आणि 5 धावांची गरज असेल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येत आहेत अश्विन कुमार. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले अश्विन कुमार, पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी आता करतील. समोर असेल ओहो, चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक झेल टिपण्याची संधी असेल. ते झेल मात्र सुटतोय. ते असे सोपे झेल ज्यावेळेस सुटतात त्यावेळेस संघाला मात्र पराजयाच्या छायामध्ये आपण घेऊन जातो, ढकलून देतो. सोपा झेल होता, इथे झेल मात्र सुटला आणि 2 धावा देखील खर्च होतात. सामन्याचं समीकरण मात्र आता बदललं. शेवटचे 5 चेंडू आणि बनवायचे तर 3 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती असेल गौरव. हो, हा चेंडू मात्र सुरेख होता. इथे मात्र निर्धाव चेंडू, अगदी त्या पहिल्या चेंडू ते झेल टिपला गेला असता तर आता मात्र प्रेशर वाढवता आला असतं ते फलंदाजावरचं. पण आता पाहिलं तर प्रेशर मध्ये असेल तर गोलंदाज, कारण इथे सामना जवळपास एकतर्फी होताना पाहायला मिळतंय. शेवटचे 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. पण अजूनही मॅच मात्र संपली नाहीये. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना सामना आता येऊन ठेपला येतो आणि ते रनआउटच्या रूपाने चेंडू मात्र निर्धाव. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावा. चला, पुढचा फलंदाज त्वरित मैदानामध्ये दाखल व्हायचंय. फास्ट थोडं खेळा. पुढचा फलंदाज. शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना आता सामना येऊन ठेपलाय. 3 चेंडू 3 धावा.
चला टॉस आता आपण करणार आहोत. बॅट्समन नेम प्रतीक. शेवटचे 3 चेंडू 3 धावांची गरज. निकेतन पाटोळेने सामना संपवलाय. विजयी षटकार. इथे निकेतन पाटोळेला या मॅच मध्ये मात्र सूर गवसलाय आणि संघाला देखील विजयाचा सूर गवसला आणि ते पहिला विजय आकाशभाऊ कांबळे 11 संघाचा.